नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन शो मध्ये स्वागत करते. मी आता आहे तारिणीच्या कलाकारांसोबत. दोन सुंदरे आहेत माझ्यासोबत आणि त्या गणपती बाप्पाचं आगमन करायला एकदम जल्लोषात होत्या. एनर्जी कशी आहे? सुंदर. तुम्हाला अशी एनर्जी बघून कळलीच असेल आमच्या सेटवर येऊन तुम्हाला कळलंच असेल आमची एनर्जी कशी आहे. सुपर फुल एनर्जेटिक असतो आमच्या सेटवर सगळेच. गणपती बाप्पा म्हटलं की एकदम प्रसन्न वातावरण होतं. तर तुमच्याकडे गणपती बाप्पाचं आगमन झालंय. पहिलं त्यांना नमस्कार, कारण खूप छान वाटतं सेटवरती गणपती बाप्पा. तुम्हाला काय वाटलं होतं? गणपतीचा जल्लोषात आणला की असं नॉर्मल आणला होता? नाही, आम्ही फुल जल्लोषात आणि आमचा आवाज बापरे सगळे आजूबाजूचे. हो, म्हणजे एवढा मी तरी माझ्या कॅरेक्टर मध्ये होते, पण हिने तर घसा फाडून फाडून ती गणपती बाप्पा मोरया बोलली. म्हणजे जर तो टेक लावला ना सरांनी तर तिचा घसा थोड्या वेळाने क्लोजला केला होता. एन्जॉय केले आणि एवढ्या वेळात बोलली ना ती गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, की क्लोजला आल्यानंतर जाऊ दे तू बोलत. पण तुम्ही ऍज अ कॅरेक्टर म्हणून मजा केली. सुवेदा आणि अश्विनी म्हणून किती मजा करता किंवा काय असतं तुमच्याकडे माहोल सगळा? अगदी म्हणजे खरं सांगू, गणपती बाप्पा आल्यानंतर आम्ही बाकी सगळं विसरूनच जातो. आम्ही मज्जाच करतोय. ऑब्विसली कॅमेरा ऑन झाल्यानंतर थोडस कॅरेक्टर येतं, पण थोडस कॅरेक्टर असं कंट्रोल. गणपती बाप्पा आणि एन्जॉय नाही करायचं म्हणजे. तू तर लालबाग परळवाली आहेस. म्हणजे अगदी. तू कुठची आहेस? मी नागपूरची आहे आणि मी पण फुल एन्जॉय करते. मी ऍक्च्युली माझी सगळी जॉईंट फॅमिली आहे, तर त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र येतो, भावंड आणि सगळे. तर त्याच्यामुळे सगळं खूप खूप मजा करतो. डेकोरेशनला मज्जा. 4-8 दिवस माझ्या घरून कोणी जातच नाही, त्याच्यामुळे फुल एन्जॉय असतो. तुमच्यामध्ये भांडणं झाली का? आमचा लालबागचा बरं आहे बाबा. अजून नाही झालं, पण आमच्या पण मी परळला म्हणजे माझ्या मित्रांमध्ये वगैरे आमची लालबागचा राजा किंवा गणेश गल्लीचा राजा तेव्हा. आता नाही, आता मोठे झालो तसे थोडे थोडे, पण तेव्हा व्हायची की मंडळ एक चुरस असायची. आता तसं नाही आहे. ठीक आहे, आपली भांडणावर होतं, पण डेकोरेशन म्हटलं की ना स्वतःचे खूप लॉजिक लावून सुंदर डेकोरेशन तयार करतात. पण असं एखादं डेकोरेशन असतं की आपण एकदम कमाल केलं आणि आपणच आपल्या डेकोरेशनच्या प्रेमात पडतो हे आपण केलंय. मी केलंय असं. ते कुठलं डेकोरेशन होतं? मी घरी धबधबा केलेला. ते पाण्याचं सगळं. येस, तर ते पाण्याचं सगळं आणि मला ते करायला बापरे म्हणजे 8 दिवसा आधीपासून तयारी केलेली. तर आणि खूप मी स्वतः केलेल्या डेकोरेशनच्या प्रेमात पडलेले. मी 10 सगळ्यांना विचारत होते, बाबा कसं वाटतंय, आई कसं वाटतंय, आजी कसं वाटतंय. तर मला ते खूप आवडलेलं ऍक्च्युअली. ही ऍटलीस्ट कसं वाटतंय तरी विचारते. मी डायरेक्ट विचारते, मी छान केलंय ना. मी छान केलंय ना तुझं डेकोरेशन. आम्ही सांगते, मी ना जवळपास एक शाळेत वगैरे असतो आणि गणपतीचं क्रेज म्हटल्यानंतर मी पप्पांना खोटं बोलले की मी नवस केलं. आणि 5 वर्ष नवस. मग दादा 5व्या वर्षी बोलला की मी पण नवस केलं. असं करून आम्ही 11 वर्ष गणपती आणला आणि 11 वर्ष साजरा केला गणपती. पण नंतर म्हणाले अगं नाही नको, आपल्याला नको, उगाच ते हे नको. ठीक आहे. पण 1 वर्ष मी ना केलं होतं डेकोरेशन. पाठीमागे वक्रतुंडाची अशी हे लिहिली होती, आपली आरती नाही प्रार्थना लिहिली होती, पण ते हाताने लिहिलं होतं. आणि खूप असं मोठं म्हणजे जवळपास एवढं एक 10 फुटाचं असं छान ही लेअर अशी केली होती की आतून अशी बाहेर येते. आणि अमेझिंग दिसत होतं, फार सुंदर झालं होतं ते. त्यावर मी सगळ्यांना सांगितलं हे मी केलंय, मी छान केलंय ना, मी छान केलंय ना. स्वतः मागायची मी छान केलंय म्हटल्यानंतर ते वाईट बोलूच शकत. आणि काल पण आमचं असं झालं होतं की माझे तर हात असे सळसळत होते की अरे मला लावू द्या रे, मला हे करू द्या, मला डेकोरेशन. मी यांना म्हणलं पण मला रांगोळी काढू दे ना, पटकन होईल रांगोळी, 5 मिनिटात काढेल मी. तर ते खूप असं, पण ते काही शक्य नाही झालं. नाही. त्या तिथे आमच्या ज्या क्रिएटिव्ह आहेत ना त्या आम्हाला करायला देत. ठीक आहे, पण जाऊ दे. तुम्हाला सुट्टी मिळाली की नाही? अजून तरी माहिती नाही. आमची सुट्टी कॅन्सल केली. मी 1 महिना आधी जॉईन होताना ते आमच्या ईपी समोरून येतातच आहेत. मी 5 दिवसांची सुट्टी मागितली होती, पण आम्ही कामासाठी सुट्टी कॅन्सल केली आहे. सर ऐकताय ना? चालेल, मला असं वाटायला लागलं की तुम्हाला जायचंय, पण आपण एक पटकन गेम खेळूया. आपण पटकन प्रश्न विचारतोय. उकडीचे मोदक की तळलेले मोदक? उकडीचे मोदक. लोकनृत्य की डीजे? लोकनृत्य. तयार डेकोरेशन की टाकाऊपासून टिकाऊ? टाकाऊपासून टिकाऊ. गाव की शहर? गाव. मी शहरातलं जास्त बघितलंय म्हणून, पण मला गावी यायचंय. ओके, भजन की गणपतीची गाणी? भजन. गणपतीची गाणी. ठीक आहे, भजन. गणपतीचं गाणं? पार्वतीच्या बाळा ढंटाक ढंटाक तुझ्या पायात वाळा, ढंटाक ढंटाक पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा. यांना तर शूटला जायचंय, तर थँक्यू सो मच. खूप मजा आली. ऑल द बेस्ट. तुम्हाला गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या आवडत्या प्रेक्षकांना गणपतीच्या शुभेच्छा द्या. तुम्हाला सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा तारिणी टीम कडून.
तुम्हा सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मस्त राहा, स्वस्त राहा, छान राहा, मोदक खा, मज्जा करा.